नमस्कार पालकांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला जबाबदार ठरवलेले. मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुम्हाला जागरूक करण्यासाठी बनवलेला आहे. कारण की याच्या मागे माझी स्वतःची खूप जास्त मोठी तळमळ आहे. बघा, अलर्ट, जागे व्हा, कारण याला जबाबदार आई वडील आहे. हे बघितल्यावर तुम्हाला लक्षातच आलं असेल मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला काय काय गोष्टी सांगणार आहे. तर पॅकिंग फूड म्हणजे काय? हे जे काही दिसतंय याच्या बाजूला पूर्ण प्लास्टिक आहे आणि त्याच्यामध्ये सुपर फूड आहे मुलांचं, हो ना? म्हणजे आपण मुलांना हे खायला देतो. पॅकिंग फूड म्हणजे काय? तर कारखान्यात तयार केलेलं आणि पॅकेटमध्ये बंद असलेलं फूड. जो कारखाना आपण कधी पाहिला नाही आणि त्याच्यामध्ये काय टाकलंय हेही आपल्याला माहित नाही. उदाहरणार्थ चिप्स आहे, बिस्किट्स आहे, नूडल्स आहे, चॉकलेट्स आहे, कोल्ड ड्रिंक्स आहे. जास्त दिवस टिकण्यासाठी याच्यामध्ये चांगले चांगले जे लोक आहे, मुलं आहे, कॉलेजची मुलं आहे, यांना सुद्धा हे फूड खूप जास्त खायला आवडतं. कारण काय? कळेलच. या पॅकिंग फूड मध्ये काय असतं? खूप जास्त मीठ असतं, सॉल्टेड असतात ते, जास्त साखर असते, थोडा गोडवा असतो त्याच्यामध्ये, जास्त तेल आणि फॅट असतं आणि प्रिझर्वेटिव्ह, रंग आणि फ्लेवर्स असतात. ते फ्लेवर असे असतात की आपल्या जिभेला त्याची एक चटक लागते, सवय लागते, ऍडिक्शन होतं आणि मग घरचं जेवण गोड लागत नाही आणि तेच खावंसं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांना देत असणाऱ्या पॅक फूड मध्ये आहे. आता शरीरात ते कसं पचतं? आपल्या मुलांनी ते पॅकिंग फूड खाल्लं. मी आजूबाजूला एका दिवसाला 5 ते 6 पॅकेट्स खाणारे मुलं बघितलेले. मग तुम्ही विचार करा, त्या मुलांचं पोट खरंच सुधारलेलं असेल का? किंवा त्या मुलांचं पोट तुम्ही विचार करा किती खराब असेल, किती लोड असेल त्या पोटावरती. तर शरीरामध्ये साखर लगेच रक्तात जाते. जी काही ऍडेड शुगर आहे याच्यामध्ये, कोल्ड ड्रिंक्स मध्ये हाय शुगर असते, ती आपल्या रक्तामध्ये जाते. रक्तामध्ये जाऊन ही साखर आपल्या शरीराला गरजेची नसते. त्याचं शरीरामध्ये फॅट तयार होतं, ते लिव्हरमध्ये जातं, त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं. जास्त मिठामुळे शरीरात पाणी धरून ठेवलं जातं, त्यामुळे शरीरावर सूज येण्याची शक्यता असते आणि शरीराला आवश्यक पोषण कमी मिळते. कारण आपलं बाळ आपलं घरचं जेवण जेवतच नाही, डाळ भात खात नाही, त्याला फळभाज्या चालत नाही, त्याला पालेभाज्या चालत नाही, त्याला कडधान्य चालत नाही, त्याला तूप चालत नाही, त्याला घरचं दुधाचे पदार्थ चालत नाही. कारण त्याला हे सगळं गोड लागायला लागतं आणि मग आपलं मूळ एक्स्ट्रा फॅट्स खातं, एक्स्ट्रा शुगर खातं. तुम्ही हे बघताय, एवढ्या लहान वयामध्ये एवढं जाड हे बाळ. पचनात तयार होणारे पदार्थ कोणते? तर पचनामध्ये शुगर, ग्लुकोज तयार होते, जास्त फॅटी ऍसिड्स तयार होतात, काही हानिकारक रसायनं पण तयार होतात, शरीरात सूज निर्माण करणारे पदार्थ तयार होतात. आणि मग आपण विचार करतो की आपल्या बाळाला एवढ्या कमी वयात असे आजार का होतात? आपलं बाळ नेहमी नेहमी आजारी का पडतं? कारण त्याला योग्य फूडच मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या बाळाला काय देतो हे जरा जास्त समजून घ्या. आता हे फूड, पॅकिंग फूड जास्त खाल्ल्याचे काय परिणाम होतात? शरीरामध्ये फॅट वाढतं, ऊर्जा कमी होते, शरीर कमजोर होतं, पचन बिघडतं आणि आयुर्वेद सांगतो पचन चांगलं तर सगळं चांगलं. मग आपलं बाळ जर एवढा सगळा कचरा खात असेल तर त्याच्याकडून तुम्ही कशी अपेक्षा करू शकता की ते निरोगी राहील? त्या शरीराकडून तुम्ही कशी अपेक्षा करू शकता की त्याची इम्युनिटी, त्याची प्रतिकारक शक्ती चांगली असेल, त्याची ऊर्जा चांगली असेल? घरचं जेवण जेवणारं बाळ हे नेहमी नेहमी ऊर्जावान असतं. त्याच्यामुळे मी परत परत सांगतोय, हा कचरा आहे, हा बिलकुलच देऊ नका. समजा द्यायचाच असला तर महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा, ते पण स्वखुशीने. याला कारण तुम्ही एकदा देता, मुलाला त्याची चटक लागते, मूल त्याच्यासाठी गोंधळ घालतं, ते रडतं, मग ते 4 चौघात रडू नये म्हणून तुम्ही त्याला गुपचूप एक पॅकेट आणून देता, ते परत खातं, परत मागतं, ही सायकल चालू राहते. ही सायकल आपल्याला मोडायची आहे. म्हणून बाळाला अतिशय जास्त प्रमाणामध्ये पॅकेट्स फूड देऊ नका. लठ्ठपणा, जास्त साखर आणि फॅटमुळे वजन वाढतं. तुम्हाला वाटेल वजन वाढणं तर चांगलंय. एक फिट बॉडी वेगळी आणि फॅटी बॉडी वेगळी. फिट बॉडी पाहिजे, फॅट बॉडी नको. मुलांना थकवा येतो, खेळण्यात रस कमी होतो, कारण त्यांच्यामध्ये पाहिजे ते न्यूट्रिएंट्स मिळत नाही, विटामिन्स मिळत नाही, मिनरल्स मिळत नाही आणि ते एवढा प्लास्टिक सारखा कचरा नेहमी खात असतात. त्यामुळे याला जबाबदार कोण? मुलं. याला जबाबदार कोण? तर पॅरेंट्स, आई वडील. पोटाचे आजार,
हे पॅकिंग फूड खाल्ल्यानंतर ऍसिडिटी, बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणं, पोटदुखी, भूक कमी होणं, हे बघा प्रत्येक आजार घेऊन आई वडील माझ्याकडे येतात. तेव्हा मी त्यांना एकच पहिला प्रश्न विचारतो, बाळाला बाहेरचं काय खायला देता? जोपर्यंत तुम्ही बाळाला बाहेरचं खायला देणार आहे तोपर्यंत एवढं कोरडं खायला दिल्यानंतर त्याचं पोट कसं काय साफ होईल? मग त्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, मधूनच पोट दुखतं, मग तुम्ही त्याला अजून अँटीबायोटिक देता, मग अजून अँटीबायोटिक रेजिस्टन्स येतो, गट फ्लोरा डॅमेज होतो. या सगळ्या गोष्टी फक्त एका गोष्टीने सुरू झाल्या, ते म्हणजे पॅकिंग फूड. अजून एक गोष्ट, मानसिक परिणाम. बाळ लक्ष कमी लागतं, चिडचिड वाढते, झोप नीट लागत नाही, अभ्यासावर याचा परिणाम होतो, कारण त्याचं शरीर बरोबर बनत नाही. आता चांगले पर्याय काय? आपल्याकडे चांगले पर्याय नाहीये का? पण आधीचे मुलं अशाच प्रकारचं जेवण करत होते का? तर बिलकुल नाही. ते घरचं अन्न जेवत होते, पोळी भाजी वरण भात. आणि खास करून आज मला एक गोष्ट खास सांगायची आहे, याचा उपयोग हा गावखेड्यामध्ये जास्त आहे, कारण लोकलचे पॅकिंग फूड जास्त तयार झाले स्वस्तामध्ये. 1 रुपयापासून पॅकिंगची पुडी मिळते, पॅकेट्स मिळतं तर 10 रुपयापर्यंत. आणि मग कमी शिक्षण म्हणा किंवा अवेअरनेस कमी म्हणा, याच्यामुळे गावातले आजी आजोबा, आई वडील आपल्या लहान लेकराला नातवाला खूप जास्त पॅकेट्स फूड खाऊ घालतात. तुम्ही त्याचं भविष्य खराब करताय, तुम्ही त्याच्या बॉडीमध्ये कॅन्सरला आजच निमंत्रण देताय, हे लक्षात ठेवा. आणि मी पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं, याला कारणीभूत आई वडील तुम्ही आहात. तुम्ही जर हे बंद केलं तर नक्की शक्य होईल. काय होईल? मुलाला जर पॅकेट फूड नाही दिलं तर मुलगा रडेल. मला सांगा, मुलगा रडल्याने काय होतं? काहीच होत नाही. त्याच्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. उलट त्याला हे शिकायला मिळतं की मी कितीही रडलो, लोळलो, कितीही गडबड केली तरी मला हे मिळणार नाहीये, त्यामुळे दुसऱ्या वेळेस ते शांत राहतं. आणि याला म्हणतात पॅरेंटिंग. हे आई वडिलांना तुम्ही समजून घ्या, खास करून आजी आजोबा तुम्ही हे समजून घ्या. तुमच्या 5 रुपयाला व्हॅल्यू नाहीये, पण त्या मुलाच्या करोडो रुपयाच्या शरीराला त्याचं खूप जास्त नुकसान होतं. त्यामुळे त्याची करोडो रुपयाचं शरीर खराब व्हायला लागतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुलाला देऊ नका, मुलाला पॅकेट फूड देऊ नका. आता जर मूल समजा रडत नाही पण मग जेवत पण नाही, काही हरकत नाही. भूक लागल्यानंतर माणूस काहीही खातो, याची अनेक उदाहरणे. त्यामुळे तुमचं बाळही जर समजा काही खात नसेल तर भूक लागल्यावर ते बरोबर खाईल. त्याच्यामुळे त्याच्या मागे लागू नका. तू काही खाल्लंच नाही त्याच्यामुळे काहीतरी खा, मग हे खात नाही तर पॅकेटचं फूड खा, असं बिलकुल त्याला म्हणू नका. घरचं ताजं अन्न द्या, फळं द्या, भाज्या द्या, दूध, डाळी, सुकामेवा, पाणी, ताक, दही, अशा घरात बनणाऱ्या सगळ्या वस्तू द्या. आणि तुम्हाला जर त्याला चटपटीत काही द्यायचंच असेल तर ते घरी बनवा. आईनी तेवढी मेहनत घ्या, आपल्या किचन मध्ये बनवा आणि मग मुलांना ते खायला द्या. माझी परत एकदा रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे, मुलांना हे बाहेरचं पॅकेटचं फूड खायला देऊ नका. उपाय आणि निष्कर्ष काय? पॅकिंग फूड कमी द्या, रोज घरचे अन्न द्या, रोज मुलाला खेळायला पाठवा, व्यायाम करू द्या, निरोगी जीवनशैली अंगीकारा. मुलांना मी परत एकदा व्हिडिओ बनवेलच की तुम्ही का मुलांच्या मागे आतापासून लागता का अभ्यास अभ्यास अभ्यास. मी बघत असतो सकाळी 7 वाजेपासून 2 वाजेपर्यंत शाळा, 3 वाजेपासून 7 वाजेपर्यंत ट्युशन. त्या मुलांनी खेळायचं कधी? त्या मुलाची झोप पूर्ण होत नाही. असंख्य अपेक्षा घेऊन आपण जगत आहोत. एवढ्या अपेक्षा मुलांकडून ठेवू नका. तुमचं मूल जर खरंच ब्रिलियंट असेल तर ते काहीही न शिकता खूप काही करू शकतं, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. ठीक आहे, आता तो आपला विषय नाही आहे. आपला विषय आहे पॅकिंग फूड आणि त्याला जबाबदार आई वडील. तर परत एकदा माझी कळकळीची विनंती आहे, आई वडिलांनो, आजी आजोबांनो, भाऊ बहिणींनो, कोणीही तुमच्या मुलाला पॅकिंग फूड देऊ नका. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ते घरामध्ये आणू नका. तुम्ही खात असाल तुमचं मूल मागणार आहे, तुम्ही जर खातच नाहीये तुमचं मूल मागणार नाही. तुमचं मूल तुमचं अनुकरण करतं, म्हणून तुम्ही खाऊ नका, म्हणजे मूल पण खाणार नाही. आणि दुसरं कोणी खात असेल तर तुमचं मूल तुम्हाला एक दिवशी म्हणेल, बाबा तो पॅकेटचं फूड खातोय, ते चांगलं नसतं. आणि ही गोष्ट तुम्हाला शिकवावी लागेल, आधी तुम्हाला शिकावी लागेल. म्हणून हा व्हिडिओ, आणि हीच गोष्ट तुम्ही तुमच्या पाल्याला, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवू शकता. मला अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की घरात आणणारं पॅकेट फूड बंद कराल आणि मुला देणं तर नक्की बंद कराल. अजून काही तुमच्या प्रश्न असतील तर ते प्रश्न नक्की तुम्ही कमेंटमध्ये टाका. आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू आणि सोबत आपल्या बाळांना मोठं करूया. धन्यवाद.